हे माझ्या शेजारी असलेले माझे बंधू दयाराम विश्राम महाजन यांच्या शेतातील कपाशी 2 एकर क्षेत्र आहे. बघू शकता दिवसभर मेंढ्या चारून 6 वाजेपासून ते कपाशी उपटत आहेत. यांचे कष्ट हे कोणी करू शकत नाही. शेतकरी आम्ही सुद्धा करू शकत नाही असे यांचे कष्ट आहेत. काय तर बघा, आज आमच्या कपाशीला भाव नसल्यामुळे शेतकरी पुढील पेरणीसाठी रब्बी पिकासाठी कपाशी उपटत आहे आणि पुढील पिकाला भाव मिळेल का नाही मिळेल हा आम्हाला अजून शाश्वत माहिती नाही आहे. असे शेतकरी, तुम्ही चाल द्या ना, तुमचं काम उपटा ना. नाही चाल द्या ना, बाकी तुमचं चाल द्या, तुम्ही कपाशी उपटत राहा. तुम्ही 6:30 पासून कपाशी उपटतात. तर इतके अनंत अडचणी, एवढे कष्ट. बघा आता शेवटचं काम आहे त्यांचं. 2 एकर कपाशी त्यांनी काल आणि आज मध्ये उपटून टाकली. त्यांच्या बायांनी दिवसा पडल्या. आता हे रात्री त्यांचे घरचे कपाशी काढत आहेत. त्यांच्या हातात दाखवा ते तुमचं कपाशी काढायचं. हे याला काय म्हणता तुम्ही? चिमटा. तर राजकारण्यांनो, काय परिस्थिती आमच्या महाराष्ट्राची, काय आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देतात तुम्ही. व्यापारी श्रीमंत होत आहेत, शेतकरी गरीब होत आहेत, मजुरी सुद्धा निघत नाही. असं जर चालत असेल तर तुमचं राजकारण भविष्यात धोक्यात जाईल. मी जास्त बोलत नाही. तुमचं राजकारण तुम्हाला तुमचेच म्हणजे आम्ही शेतकरी तुम्हाला कुठे ठेवायचं, कुठे बसवायचं. आजही तुम्हाला वेळ आहे. शेतकऱ्यांचा विचार करा, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या. हे धनगर समाज असो का आमचे मजूर करणारे लोक असो, आम्ही आज मजूर द्यायला परिस्थिती नाही, अशी परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची झालेली आहे. विचार करा. नाना महाजन, नगर देवळा शेतकरी संघटना, तालुका अध्यक्ष पाचोरा. झालं ना. शेवटचं तुमचं 2 एकर तुम्ही आता आटोपलं.